श्री गणेश, रिद्धी सिद्धी, आज हे विशेष स्थान आपण ग्रहण करावे। पण हे स्थान तर आपले आणि मातेचे आहे। पण माझी आज अशी इच्छा आहे की आपण हे आसन ग्रहण करावे। आज जेजुरीमध्ये सर्वांनाच ठाऊक आहे की गडावर उत्सव आहे, पण मी हे मात्र सांगू शकत नाही की तुम्ही साक्षात श्री गणेश आहात आणि तुम्ही रिद्धी सिद्धी। म्हाळसेला जरी सत्य काय आहे हे समजले असले तरी बानूला मात्र अजून समजले नाही। तिला सत्य काय आहे हे समजायला हवं आणि म्हणूनच ही गुप्तता पाळली गेलेली आहे। श्री गणेश, या मल्हारी चरित्रात तुम्ही साक्षी आहात आणि तुम्ही तुमचं दायित्व पार पाडलं आहे। ह्या कार्यासाठी तुम्हाला रिद्धी सिद्धींपासून दूर राहावं लागलं, हे बालरूप स्वीकारावं लागलं आणि आता हा आनंद साजरा करण्यासाठी अतिशय उत्तम असं निमित्त मिळालं आहे। आपण अगदी योग्य बोलत आहात देवी। माघ मासात श्री गणेशोत्सव साजरा होतो आहे। नारायण नारायण। श्री ब्रह्मदेव, साक्षात आपण जेजुरी गडावर आला आहात, आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। आज सगळ्या सृष्टीत श्री गजाननाची आराधना केली जाते आहे। सगळी सृष्टी श्री गणेशमय झालेली आहे। श्री गणेश, यावेळी आपण आपल्या भक्तांना आशीर्वाद द्यावा। तसेच माझ्या सर्व भक्तांना आपण सुखी ठेवावे। या खंडोबाची जे भक्ती करत आहेत त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी सदैव असू दे। अगं बानू, ऐक की आमचं। अगं तुझ्या भल्यासाठी सांगतो या नव। वय ग मावशे, ठावा हाय मला। बर तू नको ते विचार करू नकोस। हा, देव म्हणलं का नाही का तुला जी ठाव आहे ती त्यासनी सांग म्हणून। बरं आता तू देवासनी सांग का मला अजून काय बाई कळाय हवं। हा, अगं त्यासाठीच आख्यानाचा घाट घातला या नव। बानताई, तुम्हाला नसल वाटत तर नगा विचारू तुम्ही, ते काय बी बोलत्याल। ए काय डोसकं बिस्का आहे का नाही तुला? आम्ही कशा बाई उगा काय बाई सांगू? आणि बानूला ती कोण होती हे ठाव पडलं तर आम्हाला ती काय आवडणार नाही वय? हा, समद्या वस्तीला आनंद होईल। हे काय बानू, तू देवासनी सांग का तुला आख्यान ऐकायचं आहे म्हणून। बानू, अगं इतका कसला विचार करतेय? देव नाही म्हणले तर? हाय का आता देव कशा पाय नाही म्हणतील तवा? अगं त्यासनी असंच वाटतं या का बानूला मोहर समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ती आख्यान ऐकायचं म्हणते आहे। अगं देव आहेत ते, तुझ्या भल्यासाठी त्यांनी देवींच्या गोष्टी सांगितल्या का नाही तुला? वय रंग्या, खरं आहे तुझं, पर
मावशी, तू सांगितलंस तसंच करते मी आता. मी या दिवसनी सांगते का मला आख्यानातनच काय बाय कळलं असं मला वाटतंय. पर ह्याला बी देव नाही म्हणले तर मग काय करावं. श्री गणेशांचे या जेजुरीतून तात्पुरते का होईना परंतु प्रस्थान झाले आहे. परंतु ते लवकरच जेजुरीत परत येतील याची मला खात्री आहे. अर्थातच देवी, या शिवलीलेत त्यांच्यावर असलेल्या दायित्वाची त्यांना जाणीवही असणारच. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी ते तत्पर असणारच. स्वाभाविकच आहे. आणि जाण्याआधी त्यांनी बानूला दर्शन देखील दिलं आहे. त्यामुळे तिच्या या नव्या प्रवासाची सुरुवात निश्चितच चांगली होणार. बाणाईला श्री गणेशांनी दर्शन दिले खरे, परंतु त्यांच्या मूळ रूपाबद्दल बाणाईला ठाऊक नसल्याने तिला थेट प्रश्न विचारता आले नाहीत. नाहीतर तिने स्वतःला आत्मज्ञान व्हावं म्हणून त्यांच्याकडे नक्कीच सहाय्य मागितलं असतं. हो, परंतु श्री खंडेरायांच्या आणि श्री म्हाळसादेवींच्या अनुमतीशिवाय श्री गणेशांनी काही सांगितलं नसते. हो, परंतु आता पुढे काय होणार? म्हणजे श्री खंडेरायांनी बानूला ज्या कथा सांगितल्या त्यातून तिने काय जाणून घेतलं हे तिने श्री खंडेरायांना सांगणं अपेक्षित आहे. त्याशिवाय ते तिला पुढे काहीच सांगणार नाहीत. आणि श्री म्हाळसादेवींना आख्यान हाच उचित मार्ग वाटतो आहे. हो, आता बाणाईने प्रयत्न करणं आवश्यक आहे. नाहीतर पुढे काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. लवकरच बाणाई आवश्यक तो निर्णय घेईल असे मला वाटत आहे. गणेश इथे असताना त्याच्या सहवासाची इतकी सवय झाली होती की आता त्याचे प्रस्थान झाले आहे तर एकटं वाटतं आहे. होय म्हाळसा, परंतु तुला साक्षात्कार होण्याआधी जेव्हा तो इथून निघून जायचा तेव्हा देखील तुला तुझ्या नकळत असंच वाटायचं. हो, आता मला सगळ्याचे अर्थ कळले आहेत. पण आता प्रतीक्षा आहे ते बानूला सगळं काही कळण्याची. आता जे काही घडलं आहे त्यातून तिला काय बोध झाला आहे हे कळायला हवं. तर त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मला असं वाटलं होतं की आख्यान हा योग्य मार्ग असेल. असेलही. परंतु त्यासाठी ते आख्यान होण्यासाठी तिच्याकडून काहीतरी विचारणा व्हायला हवी. नाहीतर त्या आख्यानाचा काहीच उपयोग नाही. असं कसं म्हणता तुम्ही? तिला त्याबद्दल सहाय्य लागणारच ना? म्हणजे तिला आत्मज्ञान होण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या कथा पुरेशा आहेत असं नाही वाटत मला. बानूला सांग की आख्यान असं होणार नाही. त्याआधी मी जे कार्य तिला सांगितले आहे त्याबद्दल मला कळायला हवं. परंतु श्री खंडेरायांनी आख्यानाला अनुमती दिलीच नाही तर? देवी, मुळात बानूने आख्यानासाठी आग्रही असायला हवं. जे न गवायला होतं तेच झालं. आता तर देव मला काय बी सांगणार नाहीत.